आणि बसव जयंतीच्या शुभेच्छा देऊन मी या व्याख्यानाला सुरुवात करतो. साधारणतः व्याख्यान म्हटलं म्हणजे माईक असतो, समोर हजारो लोक असतात आणि तो एक वेगळा जोश असतो. म्हणजे योद्धा रणांगणात उतरल्यानंतरच तलवारबाजी करणं वेगळं आणि तालमीमध्ये तलवारबाजी चालवणं, तलवारबाजी करणं हे वेगळं. साधारणपणे वचन साहित्याचा माझा आता हल्ली 2 वर्षापासून संबंध आलेला आहे. आम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतो तो जिल्हा अकोला म्हणजे विदर्भाचा प्रांत. महात्मा बसवण्णांच्या विचाराचा प्रचंड मोठा प्रभाव हा उत्तर महाराष्ट्रावर ज्या पद्धतीनं आहे, त्यामध्ये सोलापूर असेल, उस्मानाबाद असेल, नांदेड असेल आणि मग कोल्हापूर, सांगली, सातारा तो भाग पश्चिम महाराष्ट्राचा असेल, या भागामध्ये साधारण लिंगायत समाज हा मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे. पुढं कर्नाटकमध्ये तो विखुरलेला दिसतो. त्या तुलनेमध्ये खानदेश असेल, विदर्भ असेल, मराठवाडा म्हणजे मराठवाडा थोडा जास्त आहे, पण खानदेश आणि विदर्भ असेल यामध्ये तो अल्प प्रमाणात दिसतो. एकूण महाराष्ट्राच्या लोकसंख्येपैकी 5% लोकसंख्या लिंगायत बांधवांची आहे. म्हणजे साधारणपणे 1 कोटीच्या जवळपास लिंगायत बांधव आहेत. आणि त्यामध्ये सुद्धा सनातनी विचारधारेशी नाळ जुळवलेले मला अनेक बांधव दिसतात. सोळं पाडताना दिसतात. जातीभेद अनेक लिंगायत घरांमध्ये मी जातो. मी काही इथं लिंगायत म्हणून या ठिकाणी आलेलो नाही, एक महात्मा बसवण्णांचा अनुयायी म्हणून आलेलो आहे आणि मला तसं प्रेझेंट व्हावंच लागणार आहे. त्याशिवाय मला काही समाज मान्यता मिळणार नाही, कारण मी एका कुठल्या समाजापुरता मर्यादित नाही, हे अगोदर तुम्हाला स्पष्ट करतो. मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या तालमीत वाढलेला माणूस आहे. पण ज्यावेळी ही नाळ मला दिसते वाचताना की कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये असणाऱ्या लिंगायत समाजाच्या शिक्षणाचा विचार करून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी जातवार वसतिगृहाची जी स्थापना केली होती, त्यामध्ये लिंगायत वसतिगृहाला सुद्धा अग्रक्रम दिला होता, प्राधान्य दिलं होतं. त्यामुळे शाहू महाराजांनी लिंगायत चळवळीचा विचार करावा, ही फार मोठी या 18व्या शतकातली फार मोठी उपलब्धी मानता येईल. त्यामुळे साधारणपणे वचन साहित्य कन्नड भाषेमध्ये आहे. मूळ आमच्या महाराष्ट्रामध्ये संत साहित्याची जी परंपरा आहे त्यामध्ये प्रामुख्यानं वारकरी धर्माची परंपरा. जसा वारकरी धर्माचा परंपरेचा पूर्वीचा जो उद्देश आहे तो 16व्या शतकामध्ये त्याला छेद दिल्याचं म्हणजे रामदासी पंथाची घोषणा त्यामध्ये झाल्यामुळं मूळ शुद्ध असणारा वारकरी धर्म ज्या पद्धतीने प्रदूषित झाला, तसं लिंगायताचं सुद्धा वीरशैवीकरण झाल्याचं बऱ्याच ठिकाणी मला पाहायला मिळतं. लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे. लिंगायताला स्वतंत्र धर्म मान्यता आहे. लिंगायतांचं वचन साहित्य हे कन्नड भाषेमधलं आहे. वचन साहित्य म्हणजे प्रॉमिस करणे. म्हणजे साधारणपणे बसवा काय म्हणतात, हा माझा, मी कोणाचा, मी कोणाचा, मी कोणाचा असे न म्हणावे. हा माझा, हा माझा, हा माझा असेच म्हणावे. साधारणपणे जातीभेदाचं उच्चाटन करण्याचं काम बिज्जड राजाच्या दरबारी मंगळवेढ्यात अनेक वर्ष महामंत्री पदावर असणाऱ्या महात्मा बसवण्णांनी अनुभव मंडपाची स्थापना करून सर्व जाती व्यवस्थेला एकत्र करून, त्या ढोर असतील, चांबार असतील, न्हावी असतील, क्षत्रिय असतील, अशा सर्व जातींना एकत्र करून बसवण्णांनी समतेचा महामंत्र भगवान बुद्धानंतर 12व्या शतकामध्ये या देशाला दिला, या जगाला दिला. म्हणून आज ही जयंती फक्त महाराष्ट्रात साजरी होत नाही, ही जयंती जगात साजरी होते. जगात जागतिक दर्जाची बसवण्णाची ख्याती आहे. मुळामध्ये लिंगायत धर्म हा वेगळा धर्म आहे. लिंगायताची स्वतंत्र जनगणना व्हावी, लिंगायत आरक्षणाच्या मोर्चामध्ये सुद्धा ही आपली प्रामुख्यानं मागणी होती आणि त्या अनुषंगानं सुद्धा आपण पुढं पाऊल टाकणारच आहोत. तोपर्यंत लिंगायतांचं खास महत्त्व किती, म्हणजे त्यांचं जातीनिहाय कशा पद्धतीनं त्यांचे वर्गवारी करता येईल हे स्वतंत्र जनगणनेनंतरच त्या ठिकाणी ठरणार आहे. मुळात लिंगायत धर्माला वीरशैवीकरण करण्याचा जो एक प्रकार आहे तो म्हणजे एखाद्या मूळ धर्माला ज्याचं वैदिकीकरण केलं जातं त्या पद्धतीचं. म्हणजे महानुभाव धर्म हा शुद्ध धर्म होता, त्यामध्ये मग लीळा घुसडल्या गेल्या वैदिक धर्माकडून. वारकरी संप्रदाय, वारकरी धर्म हा स्वतंत्र धर्म होता. स्वतंत्रला एक वेगळी बैठक होती. त्यापूर्वी स्त्रियांना कुठं बोलण्याचं, लिहिण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, पण संत नामदेव महाराजांनी ते स्वातंत्र्य स्त्रियांना वारकरी धर्माच्या रूपात पंढरीच्या वाळवंटात दिलं, हे आपल्या सर्व महाराष्ट्रीय लोकांना माहीत आहे. वारकऱ्यांचं साहित्य हे मराठी भाषेमधलं आहे. संस्कृत भाषेला छेद देण्याकरता अभंगाची निर्मिती वारकरी संप्रदायामध्ये झाली. म्हणून वारकरी संतांची ओळख ही अभंगाची आहे आणि त्या अभंगाचे निर्माते म्हणजे
मराठीतील जे अभंग काव्य आहे किंवा प्रासादिक काव्य असेल, अभंगाचं काव्य असेल, याची उद्गतीच मुळात वारकरी संत आहेत, मराठी संत आहेत. मुळामध्ये या विचारधारेला छेद देण्याकरता अनेक प्रयत्न झाले. वारकरी धर्माचं शुद्धीकरण होऊ न देता वारकरी धर्मच सनातनी धर्म करण्याचं एक कारस्थान ज्या पद्धतीनं झालं, तसं लिंगायत धर्म हा स्वतंत्र धर्म आहे. लिंगायताला सुद्धा वैदिकीकरण करून त्याचं एक काय म्हणता येईल त्याला वीरशैवीकरण सुरू आहे. लिंगायत धर्म मानणाऱ्यांना बसवांची जयंती ही काही फक्त जशी शिवजयंती आपण फक्त काही हारतुरे घालून साजरे करत नाही, तर शिवरायांचे विचार आत्मसात करून त्याची अंमलबजावणी करण्याचा आपण सातत्याने प्रयत्न करत असतो. मात्र बसव जयंतीला सुद्धा आपल्याला बसवांचे विचार आत्मसात करावे लागतील. कारण मला दुर्दैव वाटतं की ज्या महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या ठिकाणी 12 वर्ष महात्मा बसवण्णाच्या कार्यक्षेत्राचा भाग राहिला, त्या बसवण्णाचं महाराष्ट्रात एखादं मोठं स्मारक नसावं, ही मात्र बसवण्णांच्या जीवनातील महाराष्ट्राच्या चळवळीची शोकांतिका आहे. हे नातं किती घट्ट होतं. विठ्ठलाला मानणारे लोक, वारकरी लोक जे असतील ते एकेश्वरवाद जोपासतं. म्हणजे एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि काचे काम नाही. आता जो खरा वारकरी असेल तो फक्त विठ्ठलालाच पूजणार आहे. पण एखाद्या वारकऱ्याच्या घरात त्याच्या देवाऱ्यामध्ये विठ्ठलाच्या बाजूला छोटा गणपती, छोटा श्रीकृष्ण म्हणजे 33 कोटी देवाचं देवांगण असेल, तर त्या वारकऱ्यांनी स्वतःचं आत्मचिंतन करणं महत्त्वाचं असतं. आणि तो अजूनही त्या वारकरी होण्यास पात्र नाही असा त्याचा अर्थ होतो. त्याचं लिंगायत धर्मामध्ये जो कोणी असेल त्यांनी सुद्धा एकेश्वरवाद जोपासावा हे बसव तत्व सांगतं. एकेश्वर म्हणजे बसवांना मंदिरं बांधावं असं म्हटलेलं आहे का? तर मुळात नाही. बसवांनी नवीन मंदिरं बांधण्याचा निषेधच केलेला आहे. त्यांनी शिवाची मोठी मोठी शिवालयं उभारण्याचा सुद्धा निषेध केलेला आहे. इष्टलिंग पूजा म्हणजे हातामध्ये अक्क महादेवींचं जर चित्र आपण बघितलं तर मानसपूजा ज्याला म्हणता येईल, मानसपूजा, इष्टलिंग पूजा हे सांगितलेलं आहे. शरीर, देह हेच तुमचं मंदिर आहे आणि त्या देहावर धारण केलेलं इष्टलिंग हाच तुमचा देव आहे, ईश्वर आहे. मग या ईश्वराची भक्ती करताना ठीक आहे, साधारणपणे पाहतो आता आपण, ईश्वर भक्ती करताना जर तुमच्यामध्ये आकस असेल, म्हणजे एकीकडे सांगायचं की आम्ही बसवांची विचारधारी जोपासणारी माणसं आहोत. बसवण्णांनी कोण्या जातीचा विरोध केलेला नाही, कोणाचा द्वेष केलेला नाही. परत इथं काही अंधभक्त असतील ते मला विचारतील, मग तुम्ही तर अमक्या अमक्या जातीचा विरोध करता. त्या जातीचा विरोध आम्ही करत नाही आहे, त्यामध्ये असणारी खोडसाळ वृत्ती, त्या वादाचा आम्ही विरोध करतो आहोत. आम्ही जर आमच्या दारात आमचा शत्रू जरी पाण्यासाठी तहानलेला असेल तरी त्याला पाणी पाजणं हा आमचा नैतिक धर्म आहे आणि हा धर्म आमच्या महामानवांनी आम्हाला शिकवलेला आहे. पण याचा अर्थ असा नाही की एखादा सनातनी विचार लादण्यासाठी जर प्रयत्न होत असतील आणि आम्ही आमच्या विचाराची पायमल्ली करत असू, विचाराची फारकत करत असू. विचाराची फारकत करणे म्हणजे काय? आज अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया हा शुभ मुहूर्तातला एक अर्धा मुहूर्त साधारणपणे सनातनी धर्माने हिंदू धर्माच्या डोक्यावर लादलेला आहे असं मी म्हणत नाही. माझ्याकडे प्रबोधनकार ठाकरेंचं, कट्टर हिंदुत्ववादी असणारे प्रबोधनकार ठाकरेंची हत्यार माझ्याजवळ आहे, त्याच्यातलं मी काही पुरावे दाखवेल. या अक्षय तृतीयेबरोबर परशुराम जयंती सुद्धा आज आहे. अनेक लोकांनी त्याच्यासुद्धा मला शुभेच्छा दिल्या. 275 नंबरच्या पानावर याच पुस्तकामध्ये प्रबोधनकार ठाकरेंनी साधारणपणे परशुरामाचे वाभाळे काढल्याचं मी कालपासून वाचतो आहे. 275 क्षत्रियांच्या रक्ताचे प्रचंड डोह नावाचं एक प्रकरण आहे यामध्ये, आणि यामध्ये त्यांनी पूर्ण त्यांची गुरुकिल्ली काढलेली. क्षत्रियाचा ऱ्हास करणारी प्रवृत्ती त्यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देणं हे मला असं वाटतं माझ्या तत्वाला धरून नाही. बसव जयंती मी साजरी करतोय तर बसवाचे विचार आत्मसात करणं हे महत्त्वाचं आहे. मग बसवण्णांचे विचार कोणते? मंदिराचं निर्माण करू नका, मंदिरात जास्त जाऊ नका, मंदिरातच जाऊ नका. नंबर 2, प्रत्येक धर्माला आदर करा. प्रत्येक धर्माचा, ढोर असेल, चांबार असेल, 18 पगड जाती, कुठलाही धर्म असो तो मानव निर्मित आहे. म्हणून रविदास महाराजांनी त्या काळात विचारलं होतं, नाना वर्ण गवा, गायीचे वेगवेगळे वर्ण आहेत, उसका एक वर्ण दूध. गाय वेगवेगळ्या रंगाची असेल तरी दूध एकाच रंगाचं असतं. तुम कहाँ के ब्राह्मण और हम कहाँ के सूद. म्हणून तुम्ही उच्चवर्णीय आणि आम्ही शूद्र हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?
त्यामुळे साधारणपणे आपली गल्लत होते. या लॉकडाऊनच्या काळामध्ये आज या मनुवादी व्यवस्थेने बरोबर आपले मेंदू कसे हेरलेत. त्यांना माहीत आहे ही सर्व बहुजनांची पोरकी ही रिकाम टेकडी आहेत. नंबर 1. त्याच्यामुळे टी व्हीवर ज्या दूरदर्शनला कोणी पाहत नव्हतं अशा दूरदर्शनवर काही मालिका सुरू केल्या. त्यातली प्रथम मालिका रामायण सुरू आहे सकाळी 9ला, रात्री 10ला. त्यानंतर दुपारी 12 वाजता महाभारत सुरू आहे. नंतर मग तुमच्या मुलांना दैवतीकरणाकडे नेणारं एक शक्तिमान नाटक सुरू केलेलं आहे. अशा पद्धतीनं तुमचा वेळ म्हणजे या लॉकडाऊनमध्ये सुद्धा तुम्ही फक्त मोबाईल आणि टी व्हीवर गुंतून राहावे असा प्री प्लॅन त्यांनी केला. म्हणून आम्हाला त्या पद्धतीनं तुमच्यासमोर येऊन वारंवार ही उजळणी करावी लागते. ते आमचं कर्तव्य ठरतं. समाजामध्ये फिरत असताना जर मी समाज प्रबोधनकार म्हणून घेतो स्वतःला, किंवा जर मी एखाद्या महामानवांच्या विचाराचा प्रचारक म्हणून घेतो, तर अशावेळी आपल्या समाजाची गफलत होऊ नये, गल्लत होऊ नये यासाठी वारंवार आम्हाला ते मांडावंच लागेल, ते धाडस करावंच लागेल. कारण हे मी नाही, हे महात्मा बसवण्णांनी सुद्धा त्यावेळी धाडस केलेलं आहे. त्यांच्या अनेक वचनापैकी वचनातला फरक सांगतो. अभंग ही जशी वारकरी संतांची रचना आहे, तशी शरणांनी आणि शरणार्थींनी येऊन शरण आणि शरणींनी येऊन केलेली साहित्य रचना त्याला वचन म्हणतात. त्याला इंग्रजीमध्ये प्रॉमिस म्हणतात. तर मी दिलेलं तुम्हाला वचन असं बसवण्णांनी सांगितलं. त्याच्यामुळे बसवण्णांचे अनेक वचनापैकी मला बसवण्णांनी अंतरंग शुद्धी आणि बहिरंग शुद्धीसाठी सांगितलेलं वचन आहे. नको करू चोरी, नको करू हत्या, नको मानू राग, नको बोलू मिथ्या. सोपं तत्वज्ञान आहे जीवन जगण्याचं. नको असूया इतरांची, नको आत्मस्तुती, इतरांच्या बाबतीत आकस असू नये. महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी पालघर या ठिकाणी गोसावी समाजाचे 2 साधू लॉकडाऊनच्या काळात मार्ग बदलून त्र्यंबकेश्वरला जात असताना ते 2 साधू गोसावी समाजाचे, त्यांचा ड्रायव्हर आदिवासी समाजाचा, आणि त्यांना चोर समजून गडचिंचले गावातील आपलेच आदिवासी बांधव, ज्यांना तुम्ही आपण हिंदू म्हणतो, त्याच बांधवांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना ठेचून ठार मारलं. मागच्या सरकारच्या काळात धुळ्याला असेच गोसावी समाजाची टोळी सक्रिय झालेली आहे. बाळ चोरणारी अशी आवई उठली होती आणि 5 जणांचे खून त्या ठिकाणी झाले होते. हे काय होतं? हा असूय होता. कोणीतरी काहीतरी पिल्लू सोडलं की या भागामध्ये मुस्लिम लोक फिरतायत, ते वेश बदलून फिरतायत आणि त्यांची चोरदहाळ इथं आलेली आहे आणि त्यांना मारा. शेवटी त्यांना मारल्या गेलं. जसं मारल्या गेलं, भगवे वस्त्र अंगात असल्याबरोबर आवई उठली. आवई कोणाला उठली तर भगव्याचे शिपाई आपल्या देशात आहेत. उमा भारती आहेत, साध्वी प्रज्ञा आहेत, योगी आदित्यनाथ आहेत. ही सगळी लोक भगव्याची बाजू घ्यायला पुढे आलीत. आम्ही सुद्धा भगवेच आहोत ना. तुकाराम महाराज म्हणतात, भगवे वस्त्र जरी सहज वेश त्याचा. म्हणजे श्वानानं जर श्वानाचा रंग भगवा असेल तर तो साधू होऊ शकत नाही, असं जे संत तुकाराम महाराजांनी म्हटलं. तसंच हे सनातनी धर्माचे प्रचारक भगव्याचं राजकारण करून आज निष्पाप लोकांचा जीव घेत असतील तर ही हत्या कुठल्याही संताला, कुठल्याही धर्माला मान्य होणारी नाही. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं की मारणाऱ्यांमध्ये कुठलाही मुस्लिम नाही. काल रजत शर्मा नावाच्या इंडिया टीव्हीच्या अँकरनी सांगितलं की इसमें मारने वालों में से कोई मुसलमान नहीं. मग तरीही एखादी चुकीची आवई उठवणे आणि धर्माच्या रक्षणाकरता यांना मारलंच पाहिजे अशा पद्धतीची असूया मनात ठेवणे हा धर्म होऊ शकत नाही. हा धर्माच्या नावाने पाप आहे. आणि ठीक आहे, त्या गोसावी समाजाच्या लोकांबद्दल आता तुमच्या मनात एवढा आदर येतोय, तर मी भगवे कपडेधारी योगी आदित्यनाथांना विचारतो की जब अवध में भगवान श्री राम का मंदिर बनेगा, तो नागा आखाडाचे जे साधू असतील, जे आता म्हणतात आम्ही महाराष्ट्रात लॉकडाऊन संपल्यानंतर येतो आणि तलवारी घेऊन येतो, हा साधूचा धर्मच नहीं. तो योगी आदित्यनाथ जी, हम सवाल पूछते हैं आपसे, जिस दिन ये लॉकडाउन खुलेगा और जिस दिन अवध में भगवान श्री राम का मंदिर बनेगा, क्या उस दिन गोसावी समाज के लोगों को आप प्रतिनिधित्व दोगे? आदिवासी तो चलता नहीं आपको. मंदिरात आदिवासींना पूजा करण्याचा अधिकार कुठे आहे? आदिवासी समाजाचे देव वेगळे आहेत. ती रामामध्ये ताकद असेल होती शबरीचे उष्टे बोरं खालण्याची, म्हणून हे रामभक्त म्हणून घेणाऱ्या उमा भारती एका अस्पृश्यांच्या घरी जाऊन जेवत असतील अशातला भाग नाही. उदाहरण तुम्हाला मुद्दाम देतो या ठिकाणी की जे बसवण्णा म्हणतात, नको करू चोरी, नको करू हत्या, अनुराग, नको बोलू मिथ्या,
नको असूया इतरांची, नको आत्मस्तुती. आत्मस्तुतीसुद्धा आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांना जडलेला सर्वात मोठा रोग म्हणजे आत्मस्तुतीचा, की मेरी आत्मस्तुती होनी चाहिए. आत्मस्तुतीचा रोग असा सगळ्या अंधभक्तांना तो फार जडलेला आहे. नको मानू तुच्छ इतरांची, इतरांना कमी लेखणे हा धर्म असू शकत नाही. हीच अंतरंग शुद्धी, हीच बहिरंग शुद्धी, हीच आमच्या कुडल संगम देवाला प्रसन्न करण्याची रीती. अंतर्बाह्य शुद्धीकरण, यालाच बसवण्णांनी धर्म म्हटला, यालाच बसवण्णांनी तत्व म्हटलं. आणि या बसवांच्या विचारधारेमध्ये बघा, धर्म कशाला म्हणतात. साधारणपणे लोक आमच्याकडे खुळसट संकल्पना आहे. आज अक्षय तृतीया आहे. ज्या घरातली माणसं मृत पावली असतील त्या घरात मृत पावलेल्या व्यक्तीच्या नावाने कावळ्याला घास भरवण्याची एक पद्धत आहे. हा काय झाला तर हा धर्म झाला असं हे सनातनी लोक सांगतात, किंवा RSS वाले पेरतात, किंवा अंधभक्ताची पिलावळ पेरती. अहो, लाजा वाटू द्या. आज जितेंद्र आव्हाड साहेबांसारखे पुरोगामी चळवळ चालवणाऱ्या लोकांची तब्येत प्रकृती खराब आहे म्हणून त्यांच्यावर ट्रोल करणाऱ्या बदमाशांनो, कुठला धर्म म्हणता रे तुम्ही? जिवंत साप घरात आला तर त्याला मारून टाकाल, आणि नागपंचमीला एखाद्या सापाच्या, नागाच्या मंदिरात जाऊन त्याला तुम्ही दूध पाजण्याचा प्रयत्न कराल. ही धर्माच्या नावावर असणारी मूर्ख अंधश्रद्धा ही 12व्या शतकामध्ये बसवण्णांनी नाकारली. म्हणून ते याबद्दल सुद्धा एक वचन लिहितात, दगडी नागाला दूध पाजताती, जित्या पहा मारिती त्या. जिवंत नागाला मारतील, मेलेल्या नागाला दूध पाजतील, भुकेल्या जंगमा हाकलुनी देती. दारावर जर एखादा उपाशी माणूस आला असेल तर त्याला हाकलून देतील, आणि न खाणाऱ्याला ते नैवेद्य दाखवतील. म्हणजे दगडाला नैवेद्य खाऊ घालतील, आणि उपाशी माणूस फक्त गाणेच ऐकायचे का सकाळी, कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी, देव बोलतो बाळमुखातून, अवती भवती असून दिसेना शोधतोस आकाशी. बसवण्णांनी पुनर्जन्म नाकारलेला आहे. भगवान बुद्धानंतर पुनर्जन्म नाकारणारा एक सर्वात मोठा क्रांतिकारी महामानव म्हणजे महात्मा बसवण्णा. कुठला पुनर्जन्म? माणूस मेला, विषय संपला, त्याचा पुनर्जन्म होत नसतो. पुनर्जन्म हा अंधश्रद्धा आहे. म्हणून पुनर्जन्म जर अंधश्रद्धा असेल तर त्याच बसवण्णाच्या घरात, त्यांना मानणाऱ्या विचारधारेच्या घरामध्ये साधारणपणे आज अक्षय तृतीयेच्या दिवशी आमचे पूर्वज जेवायला येतील म्हणून त्यांच्या नावाने नैवेद्य घालून कावळ्याला तो नैवेद्य दाखवणारे महाभाग, त्यांना बसवण्णाचं विज्ञानवाद समजायला अजून युगायुग लागतील. त्याच्यामुळे ही बसवण्णा वाचणं वेगळं, जयंती साजरी करणं वेगळं, त्यांना आत्मसात करणं हे फार मोठं भयंकर काम आहे. आणि शेवटी जे काही कोणी घाबरलेले असतात, म्हणजे साधारणपणे भीती कशाची असावी? मला अनेक लोक म्हणतात, तुम्ही घाबरत नाही का? म्हणतात. माझी फार काळजी आहे त्यांना. जेवढी माझ्या परिवाराला काळजी नाही तेवढी काळजी या अंधभक्तांना आहे. थोडा माफ करा, पण एक थोडा कडवा बोलतो मी. कडवा आहे पण यांच्यासारखा भडवा नाही, सनातन यांसारखा, एवढं लक्षात ठेवा. तो म्हणतात भीती नाही का तुम्हाला? कसली भीती? हेच बसवांचं वचन सांगता. MM कलबुर्गींनी आत्मबलिदान दिलं ना, त्यांचा वारसा सांगणारा मी आहे. गौरी लंकेशचा वारसा सांगणारा मी आहे. भीती मला कशाची? तर बसवण्णा म्हणतात, चपळ अशा नागास मी भिणार नाही. नाही घाबरणार चपळ नागाला. नाग जरी आला तर घाबरणार नाही. दाहक अग्नीस मी भेणार नाही. मी अग्नीला घाबरत नाही. खडक धारेसे मी भिणार. शस्त्रधारी गुंडे जरी आले तरी त्याला मी घाबरणार नाही. मला एकच भीती आहे, परस्त्री आणि परधन. ही एक भीती मला आहे. रावण दुर्गतीस परस्त्री कारण, डोळ्यापुणे जाणं नित्य माझा. मला भीती आगीची नाही, मला भीती नागाची नाही. हत्ती अंकुशाला घाबरतो काय? तर नाही. तो त्या सिंह नख समजून भीतो. मी बिज्जळाला, म्हणजे मंत्री ज्या राजाच्या दरबारात महामंत्री म्हणून बसवण्णा होते, त्या बिज्जळ राजाला ते म्हणतात, मी बिज्जळाला कुठे घाबरतो? हे कुडल संगम देवा, तू सर्व जीव दयापर असल्याने मी फक्त तुला घाबरतो. कुडल संगम म्हणजे त्यांचं शिवैक्य झालं ते ठिकाण. एकेश्वरवाद जोपासणाऱ्या बसवण्णांनी 33 कोटी देव नाकारलेले आहेत. इष्टलिंगाची पूजा तेवढी सांगितली. कर्मकांड नाकारला. जातीव्यवस्थेचं उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला. नुसता बोलून नाही तर हरळय्या हा चांभार आणि मधुवरस हा ब्राह्मण मुलगी, या दोघांचं या देशातील पहिलं आंतरजातीय लग्न लावून त्यांनी या
जातीविरोधी परंपरेचं उच्चाटन केलं. पुढं वारकरी धर्मामध्ये हे जे सामंजस्य दिसतं, महानुभाव धर्मामध्ये जे सामंजस्य दिसतं, ते लिंगायत धर्माच्या समकालीन आहे. त्यामुळे लिंगायतांच्या वचनांचा प्रभाव हा वारकरी संत साहित्यावर सुद्धा पडतो. लिंगायतांचं वचन साहित्य हे कन्नड भाषिक आहे. आपण कर्नाटकचे आहोत. पांडुरंगाच्या पंढरपुराला सुद्धा कन्नडी भाषेमध्ये पडरंगे असं म्हटलं जातं. मग पडरंगेचा अपभ्रंश होऊन पुढं पंढरपूर झाला. आणि आजही वारकरी संप्रदायामध्ये, वारकरी धर्मामध्ये एक अभंग आहे, तो ज्ञानेश्वरांचा आहे, संत ज्ञानेश्वरांचा. कानडा हा विठ्ठलू कानडा कर्नाटकू तेडे मज लावी याला वेडू. हां, म्हणजे विठ्ठल जो आहे हा कर्नाटकी आहे, तो तिथून तिथे आला म्हणून याचं पडरंगे हे नाव झालं. आणि पुढं तोच एकेश्वरवाद हा वारकरी संप्रदायाने जोपासला. आता वारकरी धर्म जर एकेश्वरवाद जोपासत असेल तरच तो वारकरी समजावा. लिंगायत तोच समजावा जो इष्टलिंग धारण करेल, इष्टलिंगाची पूजा करेल. त्याच्यामुळे ब्राह्मणी व्यवस्था नाकारणारा हा धर्म आहे. पण मुळात याच धर्माचं ब्राह्मणीकरण झालं, ही सुद्धा फार मोठी शोकांतिका आहे. सनातनी धर्म वेगळा. सनातनी धर्मामध्ये मृत्यू पावल्यानंतर अंत्यसंस्कार हे दहन संस्कार केले जातात. लिंगायतांमध्ये मृत्यू पावल्यानंतर मृत्तिका संस्कार केले जातात. म्हणजे आम्ही या भूमीतले आहोत, इथलेच आहोत, इथलेच मूल निवासी आहोत आणि इथंच आम्ही दफन करण्यासाठी आमच्या मांसाचं विघटन लवकर हो म्हणून मिठामध्ये पुरवण्याची एक पद्धत आहे. आणि त्यावेळेसुद्धा हे विभूती भस्म वगैरे लावून त्या ठिकाणी पुरवण्याची ती पद्धत आहे. म्हणजे सनातनी धर्माच्या वेगळं असणारं एक वेगळेपण. नंबर 1, सनातनी धर्माचे धर्मगुरू हे ब्राह्मण असतात. लिंगायतांचे धर्मगुरू हे जंगम असतात. लिंगायतांच्या लग्नामधले लग्नविधी हे जंगम पार पाडतात. त्यांना कुठला मुहूर्त करण्याचं काम नाही, कुठला पाद्यपूजा. आता शेवटी एक फॅड निघालेला आहे लिंगायतांमध्ये सुद्धा. 108, 1008 विरूपाक्ष, शंकराचार्य, मठाधिपती वगैरे त्यांचं पादक, त्यांचं ते काय पद्यपूजा करायची, त्यांचं उदक घ्यायचं, ते डोळ्याला लावायचं. हे मूर्खपणाची लक्षणं करणारा लिंगायत नाही. लिंगायत धर्मामध्ये गुरु शिष्य ही परंपरा नाही. पुढं 16व्या शतकात तुकोबारायांनी ते नाकारलेली आहे. गुरु शिष्यपणा हे तो अधम लक्षणं म्हटलेलं आहे. म्हणजे उदक पिणे, त्या मठाधिपत्यांची चाकरी करणे, सेवा करणे हे लिंगायत धर्मामध्ये नाही. अनेक लोक माझ्याशी चर्चा करतात की महात्मा बसवेश्वर हे ब्राह्मण होते का. मी अनेक लिंगायत साहित्यिकांशी चर्चा केली. बऱ्याच साहित्यिकांच्या साहित्यामध्ये ते विप्र कुळात जन्माला आले, विप्र म्हणजे ब्राह्मण कुळात जन्माला आले असं साधारणपणे सांगितलं जातं. पण ज्यावेळी मी कोरणेश्वर अप्पाजींशी या बाबतीत विचार विनिमय केला त्यावेळी त्यांनी सांगितलं की ब्राह्मणांना गोत्र असतं आणि ब्राह्मणेतर समाजाला कुळ असतं. मराठा समाजाला कुळ आहे म्हणून म्हणतो आपण 96 कुळी म्हणजे कुळ आहे. इतर सर्व समाजाचे कुळ आहेत. तसं बसवण्णांचं काम्य कुळ आहे. त्याच्यामुळे ते ब्राह्मण जातीत जन्माला आले हा जो काही त्या ठिकाणी अपप्रचार केला जातो यावर थोडी शंका मला येते. आणि सर्व विद्वान महामानव हे ब्राह्मण समाजातच जन्माला येतात असं जर कोणी सांगत असेल म्हणजे प्रत्येकाचं ब्राह्मणीकरण सुरूच आहे ना. साधारणपणे ही जी काही पॉलिसी आहे, पॉलिसी तिचं आपण आभार मानूयात की आपली आताची पिढी जागरूक आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुढे हाती सापडलेच नाहीत. तुम्ही स्वराज्य रक्षक संभाजी मालिका पाहत असाल. अण्णाजी दत्तोंनी किती कपट कारस्थानं केली. काल तर गागा भट्टांनी समयनय ग्रंथ आणून त्यांना रायगडावर अर्पण केल्याचा प्रसंग मी पाहिला. म्हणजे असे एक विद्वान जागतिक महामानवांना शेवटी मग त्यांचं वर्चस्व सहनच होत नाही तर मग त्यांचं चारित्र्यहनन करायचं, त्यांना बदनाम करायचं, त्यांना जीवे मारून संपवण्याचा प्रयत्न करायचा आणि यातूनही तर ते वाचले तर मग त्यांचं ब्राह्मणीकरण करायचं. हा सनातनी डाव उधळून टाकण्याचं काम हे 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी केलं. आज या निमित्तानं, या व्हिडिओच्या निमित्तानं, या व्याख्यानाच्या ऑनलाईन व्याख्यानाच्या निमित्तानं बरेच लोक मला ऐकतायत, बरेच लोक समजून घेत आहेत, बरेच लोकांचे अभिप्राय पण मी पाहतोय. पण मी ते जर वाचत गेलो तर शक्यतोवर तुमची माझी बोलण्याची एकाग्रता त्यामध्ये खंड पडू शकतो. म्हणून बसव जयंती म्हणजे नेमकी काय, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण ही साजरी करतो याचं कारण काय. काही लोक परत म्हणतात की हे तुम्ही तिथी मांडता, तारीख मांडता, तिथी आणि तारीख वेगवेगळी असते, मग आजची तर तिथीनुसारच आहे. हो, आता पुढच्या महिन्यात बुद्ध पौर्णिमा ती सुद्धा तिथीवरच येणार आहे.
शेवटी काल पाहावं लागेल ना, आपला काल परत्वे हे निर्णय घ्यावे लागतील. 912वी जयंती जर साजरी करत असेल, पण साधारणपणे त्यांच्या जन्माची उल्लेख कुठे सापडत नाही, म्हणून एक अंदाजे 912वी जयंती ती अक्षय तृतीयेलाच साजरी करण्याची एक पद्धत आहे. त्याच्यामुळे हेच ग्राह्य धरतो. म्हणून बुद्ध पौर्णिमासुद्धा वैशाख पौर्णिमेला बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली म्हणून बुद्ध पौर्णिमा आपण ग्राह्य धरतो त्या पद्धतीने. म्हणून एक लक्षात घ्या. तर ह्या बसवण्णांच्या विचार साहित्याचा, वचनांचा प्रभाव म्हणजे ज्यावेळी बिज्जळ राजाचे सनातनी ब्राह्मण कपटी मंत्री त्या काळात मंगळवेढ्याला बिज्जळ राजाचे ज्यावेळी कान भरत होते की हे बसव किंवा हे बसवेश्वर, हे बसवण्णा यांची एक वेगळी आखणी तयार करतायत, जंगमांच्या वेशात त्यांनी सैनिक त्या ठिकाणी घुसाडलेले आहेत आणि तुमची गादीच हस्तगत करण्याचा हे प्रयत्न करतायत, हे लोक धर्माच्या विरुद्ध बसवण्णा आचरण करतायत, यांनी चामार आणि ब्राह्मणांचं अंतर्गत लग्न लावून दिलं म्हणजे धर्माशी द्रोह केलेला आहे. त्याच्यामुळे मंगळवेढ्यात यांना जास्त राहू देणं हे धर्माच्या दृष्टीनं घातक आहे. अशी ज्यावेळी मंत्र्यांनी म्हणजे सरदारांनी बिज्जळ राजाच्या त्यांची तक्रार केली, त्यावेळी त्यांचा आदेश, हद्दपारीचा आदेश निघाला आणि बसवण्णा काही साधे नव्हते, ते महामंत्री पदावर होते. म्हणजे प्रधानमंत्र्याच्या पेक्षा मोठं पद असेल त्या काळात, त्या महामंत्री पदावर होते. शेवटी त्यांना शरणांची एक बैठक घ्यावी लागली. बसवण्णाची 915वी जयंती आहे, उल्लेख होताना माझा आकडा चुकला असेल त्याबद्दल माफी मागतो. आजची 915वी जयंती आहे, त्याबद्दल ते करेक्शन करून घ्या. तर बसवण्णांनी शरणांची एक बैठक बोलावली. अनुभव मंटप ही या देशातली पहिली लोकसंसद आहे. त्यामध्ये स्त्रिया, अक्क महादेवी असतील, अल्लम प्रभू सारखे विद्वान असतील, ह्या लोकांची वैचारिक बैठक व्हायची, तिथे वैचारिक देवाणघेवाण व्हायची. आणि ती बैठक ज्या ठिकाणी होत होती त्या बैठकीचं नाव अनुभव मंटप. या भारतीय लोकशाहीचा पाया पहिल्यांदा जर कुठं भरला असेल म्हणजे लोकसंसद जी आहे, आज जे संसद आहे, जिथं नरेंद्र मोदी आज प्रधानमंत्री आहेत, जिथं अमित शहा गृहमंत्री आहेत, जिथं ते हर्षवर्धन हे आरोग्यमंत्री आहेत, तिथून जे महाराष्ट्राचा कारभार पाहत आहेत ते संसद, त्याचे संस्थापक 12व्या शतकामध्ये लोकसंसदेचे अनुभव मंटप हे महात्मा बसवण्णा आहेत. महात्मा बसवण्णांनी स्त्रिया पुरुष यांना समानतेचा अधिकार दिला. मातंग चन्नय्या हा मातंग समाजाचा माणूस सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाच्या पदावर होता. ढोर कक्कय्या, ढोर जातीचा कक्कय्या सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या पदावर होता, तो विचार विनिमय करत होता. माची देव हे सुद्धा त्या अनुभव मंटपामध्ये बसवांच्या शरणांमध्ये ते होते. या सर्वांची त्यांनी बैठक घेतली आणि त्यांनी सांगितलं की मला हद्दपारीचे आदेश बिज्जळ राजांनी दिलेले आहेत, पण तुमची जबाबदारी ही आहे की अख्खं आयुष्य जे मी जातीव्यवस्थेचं उच्चाटन करायला घालवली अख्खी हयात, आणि आपण जे या अनुभव मंटपातून चर्चा विचार विनिमय करून जे साहित्य आपण गोळा केलं आहे, ते निर्माण केलं आहे, ते वचन भांडारामध्ये ते सुरक्षित ठेवा आणि त्याचं जपणूक करून त्याचा प्रचार प्रसार करा, ही जबाबदारी देऊन पांढरं शुभ्र घोड्यावर त्यांच्या हद्दपारीचे आदेश निघाल्यानंतर अंधारामध्ये बसवण्णा शेवटी कुठं निघून गेले हे त्यांच्या शरणांना सुद्धा माहीत नाही. आणि पुढं असं झालं की बिज्जळ राजांच्या आदेशावरून आणि मंत्र्यांच्या कटकारस्थानावरून, मंत्री हे प्रत्येक कालपरत्वे हे कपटी असतातच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला ग्रहण लावणारे हेच कपटी अष्टप्रधान मंडळ होतं, जे पुढं संभाजीराजांनी पाली सुधागडला हत्तीच्या पायी दिलं. तर हे का की शिवाजी महाराजांची स्वराज्याची निर्मिती त्या काळच्या सनातन्यांना खटकत होती, म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला त्यांनी टोकाचा विरोध केला, हे तुम्ही मान्य करा. पुढे संभाजीराजांना कशा पद्धतीनं छळलं हेही तुम्हाला माहीत आहे. तुकोबारायांचे अभंग बुडवणारे सनातनी कसे आहेत हेही तुम्हाला माहीत आहे. त्याच सनातन्यांना 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांना त्यांनी त्रास दिला, बसवण्णांना हद्दपार व्हावं लागलं आणि मग त्या सनातन्यांच्या सांगण्यावरून बिज्जळ राजाच्या आदेशाने वचन साहित्य ज्या वचन भांडारामध्ये होतं ते वचन भांडार जाळण्यात आलं. जे शरण आणि शरणी ज्या होत्या म्हणजे ज्यांच्यावर ही जबाबदारी बसवण्णांनी टाकली होती ते जीवाच्या आकांतांनी त्यामध्ये कुदले आणि आहे तेवढं वचन साहित्य त्यांनी उपलब्ध केलं, जे आज लिंगायत धर्म अभ्यासक किंवा बसव परिषदेच्या माध्यमातून किंवा लिंगायत चळवळीच्या माध्यमातून आज उपलब्ध आहे. त्यात त्रोटक्या म्हणजे करोडो वचनं निर्माण केली असतील, पण त्यातली मोजकी उपलब्धी आज आपल्यापर्यंत आहे. असे अनेक वचनं आणि ते जीवाच्या आकांतानं त्या ठिकाणी हे झालेत. आंतरजाती विवाह लावल्यानंतर शरणांचं हत्याकांड झालं, म्हणजे भिक्खूंचं जे हत्याकांड सम्राट अशोकाच्या काळात केलं गेलं होतं, त्यानंतर साधारणपणे जर सर्वात मोठं हत्याकांड जर कुठं झालं असेल तर ते महात्मा बसवण्णांच्या काळात शरणांची निष्पाप कत्तल केल्या गेली, हत्तीच्या पायी तोडून त्यांना संपवण्यात आलं. का तर बसवण्णांनी सांगितलेला मानवता धर्म हा फोफावू नये
आणि शेवटी तरीही तो वाचला, तरी आता बसवाचा विचार आपण थांबवू शकत नाही. म्हणून याच सनातन्यांनी लिंगायत धर्मामध्ये वीरशैवीकरण हा शब्द घुसवला आणि आता आमचे लिंगायत बांधव सांगताना म्हणतात मी वीरशैव लिंगायत आहे. म्हणजे काय म्हणतायत, त्यांचा एक धागा पक्का नाही. अरे तू लिंगायत आहेस की वीरशैव आहेस? वीरशैव ही शाखा लिंगायताची असू शकत नाही. लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे. म्हणून आज सांगताना दुर्दैव वाटतं की वीरशैवीकरण झालेले आमचे अनेक भाऊ आज RSSचं फार प्रामाणिकपणे काम करत आहेत. संघामध्ये 40% ते 30% लोक हे लिंगायत चळवळीतलीच आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यांच्या घरात आज सनातन्यांचे धर्मग्रंथ, सनातन्यांचे देव, RSSची पूर्ण विचारधारा ही त्यांच्या घरात रुजते आहे आणि त्यातून निर्माण होणारा मग अस्पृश्यांचा द्वेष असेल, मुस्लिमांचा द्वेष असेल आणि स्वतःला एक उच्चवर्णीय समजण्याची एक पद्धत. सागर मोहिते नावाचा एक अंधभक्त त्या ठिकाणी दिसतोय मला. तर असे शेवटी यांच्याकडे दुर्लक्ष करतोय आपण आणि यांची कुवत तेवढीच आहे हे मला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. तर यांच्यावर असणारे ते संस्कार आहेत ते हे सहन करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळं अशा लोकांकडे लक्ष देणं हे मला असं वाटतं. प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. त्यामुळं या दुर्जनांकडे आपण थोडं हे करूया. नंतर मी त्यांना माझ्या पद्धतीनं पाहणार आहे, त्याची काळजी करू नका आपण. प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीनं या लोकांनी याचं वीरशैवीकरण केलं आणि वीरशैवीकरण करण्याच्या माध्यमातून जो एक अपप्रचार चालवला आणि त्याच्यामुळे महात्मा बसवण्णांच्या विचारधारेला छेद गेला. म्हणून बसवण्णांचं अनुयायांच्या आता जबाबदारी काय आहे, तर ती जबाबदारी असं आहे की बसवण्णांच्या सामाजिक मूल्याची जोपासना करणे. हा देश कोण्या एका धर्माचा नाही. आपण या देशाने राज्यघटना स्वीकारलेली आहे आणि वी द पीपल ऑफ इंडिया हा शब्द आपण स्वीकारलेला आहे आणि या भारतामध्ये 18 पगड जाती, 12 बलुतेदार गुण्या गोविंदानं राहतात. म्हणून कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे वारकरी धर्मतत्व, हेच बसवतत्व आहे. बसवांचं वचन हे कशा तरी पद्धतीनं जीवाच्या आकांतानं शरणांनी सांभाळलं. आज त्या वचनाचा प्रचार प्रसार होणं क्रमप्राप्त ठरतं. लिंगायत चळवळीतील अनेक तरुण बांधव आज वेगळी एक दिशा अभ्यास करतायत. याचा मला खूप अभिमान वाटतो की गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये हे प्रमाण शक्यतोवर वाढलं. विचारतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी आपला काही हे येतो का, संबंध येतो का, म्हणजे आपल्या बसवण्णाच्या वचन साहित्याचा किंवा लिंगायत फिलॉसॉफीचा. तर माझा अभ्यास असा सांगतो किंवा माझा बसवण्णांच्या वचन साहित्याचा सगळ्यात मोठा प्रभाव हा कर्नाटक भागामध्ये आहे आणि छत्रपती शहाजी महाराज हे बेंगलोरमध्ये अनेक वर्ष वास्तव्यास होते. पुढं वयाच्या 5व्या-6व्या वर्षी राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना आणि छत्रपती बाल शिवरायांना म्हणजे शिवाजी महाराजांना त्यावेळी त्यांनी बेंगलोरला आपल्याकडे ठेवून घेतलं होतं. नंतर मग त्यांना खेड शिवापूरला पाठवलं आणि मग इथे संस्कृत शिवाजी महाराज शिकले आणि पुढं कसब्याला शिवाजी महाराजांनी हातात सोन्याचं नांगर घेऊन, हा सर्व इतिहास तुम्हाला पुढचा माहीत आहे. तर या 6 वर्षाच्या काळामध्ये वचन साहित्य म्हणजे छत्रपती शहाजी महाराजांना हे बहुभाषिक होते, त्यांना 9 भाषेचं ज्ञान होतं असं इतिहासकार सांगतात. त्याच्यामध्ये उर्दू भाषेचं ज्ञान होतं, फारसी भाषेचं ज्ञान होतं, मराठी भाषेचं ज्ञान होतं, कन्नड साहित्याचा अभ्याससुद्धा छत्रपती शहाजी महाराजांनी केलेला होता. इष्टलिंग पूजेबद्दल मी बोललो, म्हणजे शिवाची पूजा ही परंपरा शिवपूजेची ही साधारणपणे म्हणजे भोसले कुळात अनेक वर्षापासून आहे. शिखर शिंगणापूर हे त्यांचं कुलदैवत आहे, पण त्याचा एक पुढं चांगल्या पद्धतीनं प्रशासनामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गड किल्ल्यांवर आज तुम्हाला शिवाची मंदिरं दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्या म्हणजे अनेक तुम्ही फोटोज पाहिले असतील जुने, म्हणजे पॅरिसमध्ये असणारे फोटो असतील, हॉलंडमध्ये असणारे महाराजांचे चित्र असतील. यावर शिवरायांच्या डोक्यावर असं भस्मसुद्धा रेखाटलेलं बऱ्याच ठिकाणी भोसले कुळामध्ये आपल्याला दिसतं. राजाराम महाराजांच्यापर्यंत ते दिसतं. ताराराणींच्या मूर्तीला पण मी 1-2 ठिकाणी पाहिलं. याचा अर्थ असा आहे की शिवपूजा, त्यानंतर डोक्याला भस्म लावणे
आणि कर्मकांड नाकारणे हे जे काही पद्धती आहेत, तर ह्या लिंगायत वचन साहित्याचा सुद्धा एक अभ्यास करून शहाजी महाराजांनी कदाचित दिलं असेल. आणि हे बाळकडू शिवाजी महाराज कर्नाटकमध्ये असतानाच कदाचित त्यांनी लिंगायत धर्माचा अभ्यास केला असेल. आणि मग पुढे स्वराज्यामध्ये सुद्धा अनेक कर्मकांडाला फाटा दिलेला दिसतो. कर्मकांड म्हणजे साधारणपणे शहाजीराजांच्या मृत्यूनंतर जिजाऊ सती न जाणे, किंवा मग पुढे संभाजी महाराजांनी येसुराणी साहेबांना सती जाऊ न देणे, किंवा मग राजाराम महाराज पालथे जन्माला आले तर त्यांचा कुठला शांतिविधी न करणे, किंवा वडिलांच्या नावाने पिंडदान न करणे. हे काही जे काही पद्धती आज खुर्चट कल्पना ज्या आहेत त्या हद्दपार शिवरायांनीच केल्या. तो वारसा त्यांना शहाजीराजांकडून येतो. आणि शहाजी महाराज विविध धर्माचे ग्रंथाचे अभ्यासक आणि भाषेचे जाणकार असल्यामुळे कदाचित याच बसवतत्वाचा त्यांनी अंगीकार केला असेल. आणि बसवतत्व शिरसावंदे मानूनच पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा महाराष्ट्राचा राज्यकारभार म्हणजे तो रयतेचं राज्य, रयतेचं स्वराज्य, शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं राज्य होतं. ते कोणा एका धर्माचं एका जातीचं नव्हतं. तसंच स्वराज्य किंवा तशीच समानता निर्माण करण्याचं काम हे छत्रपती शहाजी महाराज शिवाजी महाराजांनी केलं आणि महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये केलं. आज आपला देश प्रचंड वेगळ्या दिशेने वाटचाल करतो आहे. भावांनो, इतिहास जर सांगत बसलो तर साधारणपणे 1 ते 1.5 तास लागेल. इतिहासाचा मी काही फार मोठा अभ्यासक नाही. अजूनही मी प्रामाणिकपणे कबूल करतो की ज्या पद्धतीनं मी बसवण्णांच्या साहित्याला अभ्यासाला हवं होतं, तर दुर्दैवानं मला वचन साहित्य न मिळाल्यामुळे मागच्या वर्षीच मला कोरणेश्वरप्पांनी ते वचन साहित्य पुरवलं होतं. त्यानंतरही जसा वेळ मला मिळाला तशा पद्धतीनं मग अशोक मेनकुदळे असतील, बसवलिंग पट्टदेवरू असतील, कोरणेश्वरप्पाजी असतील, हे सर्वांनी सांगितलेल्या चांगल्या या पद्धतीनं मी माझं वाचन आता आणखी वाढवलेलं आहे. या बसवण्णांच्या जीवनचरित्रावर माझ्याहीपेक्षा बोलणारे अनेक बसव कथाकार आहेत. त्यामध्ये शिवानंद हैबतपुरे साहेबांसारखे लोक असतील, म्हणजे अनेक लोक आहेत की माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं बसव तत्व विचार मांडू शकतात. माझ्या जीवनाचा बराच काळ हा साधारणपणे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचार साहित्यामध्ये, वाचण्यामध्ये, बोलण्यामध्ये, सांगण्यामध्ये गेला. म्हणून कधीकधी कदाचित अभिप्रेत असणारं सुद्धा लिंगायत बांधवांना जे अभिप्रेत असतं माझ्याकडून ऐकणं ते येत नाही. आता शेवटी या गोष्टी जर बारकाईनं पाहिल्या तर एक मला फार अभ्यास करण्यासाठी निसर्गाने एक लॉकडाऊनचे जे काही वेळ आलेले आहे ते याचा सदुपयोग करून जास्तीत प्रयत्न आणि तुमच्यापर्यंत सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो. आणि साधारणपणे हे महामानव कोण्या एका जातीपुरते मर्यादित राहू नये हाच माझा साधारण प्रयत्न असतो. आज बसवण्णांच्या जयंतीच्या वैचारिक चळवळीची लोकं जर सोडली तर बाकी कोणी शुभेच्छा दिल्या असं मला दिसत नाही. आज उद्धवजींनी शुभेच्छा दिल्या, मोदींनी दिले की मला माहीत नाही, फडणवीसांकडून मला अपेक्षा नाही, पण प्रबोधनकार ठाकरेंचे वारस उद्धवजींनी पण दिल्या. महात्मा फुलेंबद्दल पण माझं तेच मत आहे की महात्मा ज्योतिराव फुले यांनासुद्धा जातीच्या चौकटी आणण्याचा प्रयत्न 4-5 वर्ष, पण आता तसं झालेलं नाही. या वर्षीची महात्मा फुलेंची जयंती फार वेगळ्या पद्धतीनं झाली. आणि एक लक्षात ठेवा, फुले, शाहू, आंबेडकरांना, शिवरायांना मानणारा कुठलाही माणूस हा गांडून असतो, तो तितका सक्षम असतो. वाह्यातासारखं बोलण्याची जी काही परंपरा आहे तर याच्यावर म्हणजे मला सांगावं वाटतं. तुकाराम महाराजांचा एक अभंग मी मुद्दाम सांगतो आणि मी पुढे जातो. मला 3 वाजता हे संपवायचं आहे, पुढच्या FBला एक लाईव्ह जायचं आहे. अवघे कोलियाचे वर्म अंडी, घातलिया तोंडी खीळ पडे. कोल्हचं भुंकणं बंद करायचं असेल तर त्याच्या गुप्तांगावर प्रहार केला पाहिजे, त्याच्या पाठीवर प्रहार केला तर जास्त भुंकतो. तसे हे निंदक असतात. भुंकू नका, भुंकू नका, आला तुका विष्णुदास. आणि पुढं तुकाराम महाराज म्हणतात, कवण्या ठाई सादर व्हावे नाही ठाऊक गाढवा. गाढवांना किंवा गाढवाच्या अवल्यादींना कुठं काय बोलावं याचं भान नसतं. आणि पुढं तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम दुर्जनासी पंचानन तुका रजरेणू संतांचा. आम्ही सज्जन माणसांच्या चरणाची धूळ सुद्धा शिराला लावू, पण जे हरामखोर आणि बदमाश आहेत त्यांच्यासाठी सिंहाच्या रूपानंच आम्ही रस्त्यावर येऊ किंवा सिंह म्हणूनच लढू, शेवटपर्यंत लढू. छाटछूट आणि भामट्या लोकांकडून घाबरून जाऊन आपलं तत्व बाजूला ठेवायचं नसतं. आणि जर असं करत असाल तर फुले आणि बसवांचा, शिवरायांचा, शाहूराजांचा, शंभूराजांचा ही तीच अवलाद आहे ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर संशय घेतला. ही तीच अवलाद आहे
की ज्यांनी संभाजीराजांच्या चरित्राचं हनन केलं, ही तीच औलाद आहे की ज्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करून आजही छत्रपतींवर वाह्यातपणे बोलण्याची टीका टिप्पणी चालवली. अशा हरामी लोकांकडून आपण चांगलेपणाची अपेक्षा करू शकत नाही. भावांनो, एक लक्षात घेतलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा मी वारसा सांगतो, फुलेंचा सांगतो, तर महात्मा फुले त्यांच्या काळातसुद्धा महामारी होती. त्यांच्या मृत्यूनंतर प्लेग नावाचा आजार या महाराष्ट्रात 1893 साली आला होता. आणि त्या प्लेगच्या आजारावर सुद्धा न घाबरून जाता प्लेगच्या साथीवर उंदरासारखी लोक पटापट मारायची. आता तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला साधारण होम क्वारंटाईन केलं जातं, मास्क आपल्याकडे आहे, सॅनिटायझरने आपण हात धुवून घरात प्रवेश करतो, स्वच्छता पाळतो वगैरे वगैरे सगळं. आणि स्वतः कोविड-19 असलो तर मग त्याची काळजी घेतो, फिवर क्लिनिकला जाऊन आपण हे करतो आहोत, त्याच्यामुळे आपण जगतो आहोत. पण प्लेगचा आजार याहीपेक्षा भयंकर होता. प्लेगच्या आजारामध्ये लोक पटापट मरायची. आणि प्लेग या आजाराला न घाबरता सुद्धा सावित्रीमाई फुलेंनी स्वतःचे दत्तक पुत्र डॉक्टर यशवंत यांना ते लष्कर सेवेत असताना, त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा पुरत असताना ससाण्याच्या माळरानावर पुण्याला बोलावलं. तिथे एक छोटेखानी दवाखाना काढला आणि दोघं मायलेकं तिथे प्लेगच्या साथीनं म्हणजे प्लेगच्या आजारानं जे तिथे पटापट लोक मरत आहेत त्यांची शुश्रूषा करायला त्या ठिकाणी धावत होती. असंच बसल्या बसल्या एक दिवस त्यांना मुंडव्याच्या महारवाड्यात गायकवाडाचं एक छोटंसं पोर रखरखत्या उन्हात प्लेगनी तळफडते आहे हे सावित्रीमाईला माहीत पडतात. सावित्री स्वतः तिथे गेल्या, ते मूल आपल्या खांद्यावर घेतलं आणि शेवटी परशुरामाबद्दल वाचून दाखवणार आहे, काळजी करू नका. ते मूल खांद्यावर घेतलं आणि त्यामध्ये तो प्लेगची लागण होईल हे त्यांना जाणीव झाली आणि स्वतः त्यांनी या जगाचा निरोप घेतला. म्हणजे प्लेगसारख्या आजाराला न घाबरता सुद्धा स्वतःच्या जीवाची बाजी लावणाऱ्या सावित्रीचे आपण लेकर आहोत, ज्योतिरावांचे आपण वारसदार आहोत. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो वारसा चालवलेला आहे. काल तरुण भारतमध्ये राज्यघटनेला धरून एक लेख मुख्यमंत्र्यांच्या विधान परिषदेसंदर्भात कोणीतरी नागदादा याच्या लेखकांनी टाकला. मला खरोखर कौतुक वाटतं आणि आभार देतो. तरुण भारतसुद्धा आज बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानते. गोळवलकर आणि गोळवलकर आणि हेडगेवारांचा बंच ऑफ थॉट्स ही किंवा मनुस्मृती ही या देशाची राज्यघटना होऊ शकत नाही. यांना किती आपटू द्या, तर शेवटी यांना राज्यघटनेचाच आधार घ्यावा लागेल, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तर भावांनो, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 129वी साजरी झाली, महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती साजरी झाली, बसवण्णांची जयंती आज आपण साजरी करत आहोत. तर या महात्मा बसवण्णांच्या जयंतीच्या दिवशी मी एकच सांगेल, कर्मकांड सोडा, अंधश्रद्धा मुक्त व्हा. कुठलाही धर्म मोठा आणि कुठलाही धर्म हा लहान नसतो, सर्व लोक समसमान असतात. माणूस म्हणून जर आपण जन्माला आलो आणि खरंच आपला DNA माणसाचाच असेल, आपल्या आईवडिलांचा, तर निश्चितच आपण सर्व माणसं समान पाहू. आणि ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय, असा सुद्धा एक एक हरिपाठामध्ये एक ओवी आलेली आहे माऊलींची, की साधू म्हणजे सज्जन माणसाच्या सोबतच जीवनाचा तरुणोपाय असतो. म्हणून मूर्खाच्या संगतीत जाऊ नये हे शंभूराजांनी सुद्धा बुद्धभूषणमध्ये सांगितलं होतं. आणि महात्मा बसवण्णांच्या विचारधारेत सुद्धा साधारणपणे हेच दिसतं. आणि म्हणून महात्मा बसवण्णांनी एकेश्वरवादाचा स्वीकार केला, विज्ञानवादाचा स्वीकार केला, समता मूल्य तत्वाचा प्रचार प्रसार केला. या भारतातील पहिली अनुभव मंडप नावाची लोकशाही संसद स्थापन केली. स्त्रियांना समसमान न्याय देण्याचा प्रयत्न अनुभव मंडपाच्या माध्यमातून केला. स्त्री कवयित्री त्यावेळी वचन साहित्य लिहित होत्या. आणि याच महात्मा बसवण्णांचा 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ हा आपल्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या ठिकाणी त्यांनी घालवला. आणि पुढं महात्मा बसवण्णांच्या विचाराचा पाहिजे तसा प्रसार तर तो नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रात झालेला कुठं दिसत नाही. आजही बसव तत्वाच्या अभावामुळे मॉब लिंचिंगसारखे प्रकार या देशात सुरू आहेत. बसव तत्वाचा अभाव आहे म्हणून अंधश्रद्धेच्या वाटा चोखाळल्या जात आहेत. बसव तत्वाचा अभाव आहे म्हणून मूर्खांची संख्यासुद्धा वाढते आहे. म्हणून प्रचार प्रसार करण्याचा प्रचंड एक संकल्प
या दिवशी आपण घेऊया. परत एकदा मी जाताना सांगितल्याप्रमाणे जे मला शुभेच्छा देत आहेत परशुराम जयंतीच्या, त्यांच्याकरता सांगतोय. हे प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक आहे भावांनो, आणि यात काय लिहिलेलं आहे बघा. यात असं लिहिलेलं आहे, परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. पान नंबर 275. हां, हे दाखवून देतो अंध भक्ताळांनो. हे बघा, परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. क्षत्रियांशी 21 वेळा युद्ध करून त्यांचा पराभव केला. असे म्हटले असते तर काही शहाणपणाचे झाले असते व विवेक बुद्धीला पटले असते. पण निक्षत्रिय शुद्धाच्या शब्दाच्या मख्खीवरच या अवताराची सारी इमारत उभारली आहे. ती खाडकन ढासळेल त्यांची वाट काय. पुढं प्रबोधनकार म्हणतात, कार्तवीर्याच्या मुलांनी परशुरामाच्या बापाचा जमदग्नीचा खून पाडल्यामुळे संतप्त होऊन या ब्राह्मणवीराने सर्व क्षत्रियांचा पंचक देशात क्षत्रियांच्या रक्ताचे प्रचंड 5 डोह निर्माण करून त्या रक्ताच्या ओंजळीने परशुरामाने आपल्या बापाला तर्पणोदक पाजले. क्षत्रियांचा निपात करून मिळवलेली पृथ्वी परशुरामाने क्षत्रियांच्या हत्येचे पातक धुवून जावे म्हणून, परंतु वास्तविक स्वतःची राज्य चालविण्याची नालायकी दान दिली. एरवी पृथ्वीने तरी या विवेकभ्रष्टाला राजा म्हणून थोडेच मानले असते. कश्यपाने परत ती क्षत्रियांच्या ताब्यात राज्य चालवण्यासाठी देऊन परशुरामाला या उपर या पृथ्वीवर तू राहू नकोस, कुठेतरी दुसरीकडे पृथ्वीवर ज्याचा समावेश होत नाही अशा दुसऱ्या ठिकाणी चालता हो असा हुकूम फरमावला. त्याप्रमाणे परशुराम एखाद्या बहिष्कृत रक्तपित्याप्रमाणे महेंद्र पर्वतावर निघून गेला. आईबापाच्या श्राद्धाप्रसंगी परशुरामासारख्या ईश्वरावतारी महापुरुषाच्या आमंत्रणाला मान देणारा एकही ब्राह्मण पृथ्वी तलावर आढळला नाही. ही फार मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणून या चापधर ब्राह्मणांनी कोधाने बाण मारून समुद्राला हटविले आणि चितास्थानी आढळलेल्या कैवर्तकास कोळ्यास चित्पावन ब्राह्मण बनवून त्याच्याकडून श्राद्धविधी उरकला व समुद्रातली रिक्लेम लँड त्यांना आंदण दिली. तशी पुराणात कथा आहे. त्या कथेवरून राज्य चालविण्याची नालायकी, परशुरामाचा खुद्द ब्राह्मणास आलेला तिटकारा, परशुरामाचा भिक्षुकी खुंचीपणा आणि परशुरामाच्या रहस्याचा ब्रह्मघोटाळा ही उघड दिसतात. हे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी भिक्षुकशाहीचे बंड या पुस्तकात प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्मय खंड 5 पान क्रमांक 275 सविस्तर लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे बसव शरणांनी, बसव साहित्यिकांनी आणि बसव विचारधारा मांडणाऱ्यांनी शिवरायांना, शाहूराजांना, छत्रपती शंभूराजांना, फुले शाहू बाबासाहेबांना, अण्णाभाऊ साठेंना, क्रांतिसिंह नाना पाटलांना, प्रबोधनकार ठाकरेंना, या सर्वांना मानणाऱ्या अनुयायांनी आपलं हे पवित्र शिवकार्य, हे पवित्र महाराष्ट्र पुढे नेण्याचं कार्य हे अशाच पद्धतीनं सातत्यानं न्यावं. आणि जाताना व्याख्यान विदाऊट शेरोबाजी तर व्याख्यान होऊ शकत नाही. त्याच्यामुळे साधारणपणे मला एकच सांगायचं आहे, तुम्हाला सर्वांना जे महामानवांना मानतात, अब जो लढाई आएंगी, हे तुकडोजी महाराजांची वर्खा आहे. मुर्दे पड़ेंगे देश में, शत्रु बड़ा ही क्रूर है, देगा गिरा वो क्लेश में, होशियार होना है सभी साथियों से बोल दो, अंतर कलह सब छोड़ दो, सब भेद पडदे खोल दो, हे तुकडोजी महाराज म्हणतात. आणि शेवटी माझा फेमस डायलॉग तेच म्हणतो, विशेषतः भुंकणाऱ्या कुत्र्यांबद्दल, माना कि तू शेर है अपनी जंगल का, हम वो शिकारी है जो तुझे तेरे ही जंगल में आके ठोक देंगे. आणि शेवटी जाताना म्हणतो, गंगा की कसम, जमुना की कसम, ये ताना बाना बदलेगा, रावी की रवानी बदलेगी, सतलज का मुआना बदलेगा, अगर जोश में तेरा होश रहा तो इन जालिम कुत्तों का ज़माना बदलेगा, कुछ तुम बदलो कुछ हम बदले तो ये फसाना बदलेगा. जाताना जाण्यापूर्वी एक सांगतो, मला जशी माझ्या मित्रांची काळजी आहे तशी भुंकणाऱ्या या श्वानांची सुद्धा तितकीच काळजी आहे. शेवटी कसं आहे, साले हे अनएज्युकेटेड असतात. यांना एक सांगतो की बाबा रे, स्वतःला जपा,
शेवटी तुम्ही सुद्धा आम्हाला रणांगणात भविष्यात लागणारच आहात. त्याच्यामुळे स्वतः बापानं तुम्हाला जन्माला घातलं त्यांच्याकडे थोडं लक्ष द्या. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर कोरोनासारख्या महामारीच्या काळात सरकारने दिलेल्या नियमांचं तंतोतंत पालन करा. कोणी सोशल मीडिया वापरणं सोडला तर तुम्ही सोशल मीडिया वापरणं सोडता, कोणी थाळी वाजव म्हटलं थाळी वाजवता, कोणी टाळी वाजव म्हटलं टाळी वाजवता. ते सोडतात तर तुमची थोडीशी धमक आहे का, हे सुद्धा तुम्हाला या निमित्ताने विचारायचं आहे. तो एक भाग. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा पूर्ण सदुपयोग करून पुस्तकाचं वाचन करा, मस्तक जाग्यावर आणा, हात स्वच्छ धुवा. हे तुमच्यासाठी नाही, हे या बिंडोकांसाठी आहे ज्यांच्यामुळं या आजाराला आणखी चालना मिळते. हात स्वच्छ धुवा, स्वच्छता पाळा, घरात लहान लेकरं असतील त्यांना सांभाळा. सर्दी सदृश्य जर काही लक्षणं आढळली तर स्वतः दवाखान्यात जा. त्यानंतर जर कोणी गोरगरीब असेल त्यांना मदत करण्याची प्रवृत्ती ठेवा. दासोह हा सुद्धा लिंगायत साहित्यामध्ये दासोह सांगितलेला आहे. बसवांनी दासोह सांगितला म्हणजे दान असेल, झकात म्हणता येईल, किंवा ह्या सगळ्या गोष्टी. साधारण तिचं वाटतं की बिहारमध्ये कर्मभूमी असणाऱ्या महावीर भगवान जैन असतील किंवा त्यानंतर भगवान बुद्ध असतील, त्यांचे मोठे मोठे स्मारक आहेत. आज शीख धर्माचे पवित्र शीख धर्माचे 10वे धर्मगुरू गुरु गोविंद सिंग साहेब यांचं वास्तव्य जिथं नांदेडमध्ये झालं, तिथं सुद्धा अमृतसर नंतर प्रचंड असं चांगलं त्यांचं एक श्रद्धास्थान आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी शीख बांधवांनी निर्माण केलं. म्हणून महात्मा बसवण्णांचं सुद्धा कार्य असं पुढं जावं, त्यासाठी आपण सुद्धा प्रयत्न करूया. या कोरोनाच्या संकटातून हा महाराष्ट्र सावरेल. हा महाराष्ट्र परत सुजलाम सुफलाम महाराष्ट्र होईल. जी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसारखी शहरं आज शांत झालीत, ती शहरं परत तशाच पद्धतीनं सुरू होतील. त्यासाठी आपलं सहकार्य असणं फार महत्त्वाचं आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळा. सोशल डिस्टन्सिंग पाळता पाळता दुसऱ्या समाजाची लोक आपल्यापासून दूर होऊ नये यासाठी सुद्धा काळजी घ्या. आणि सोशल डिस्टन्सिंगच्या मुळं कदाचित दुजाभाव निर्माण होऊ नये याची सुद्धा काळजी आपण घेतली पाहिजे. फार दिवसानंतर लाईव्ह आलो आहे. परत एकदा ज्यांची खाज राहिली असेल त्यांनी ऑनलाईन जाहीर व्याख्यान महाराष्ट्र राज्यस्तरीय बसव व्याख्यानमाला यांच्या वतीनं आज बसवांची ऑनलाईन राज्यस्तरीय व्याख्यानमालेच्या निमित्तानं महात्मा बसवण्णांची जयंती साजरी होते. तर सायंकाळी 6 वाजता लिंगायत यूट्यूब चॅनलवर मी परत त्या ठिकाणी संवाद साधायला येणार आहे. त्याबद्दल अगोदरच तुम्हाला पूर्वसूचना देतो. या भक्तांना असं वाटलं की मी मुनगंटीवार, राम कदम, फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन असेल, पण यांना हे माहीत नाही की मी कोण आहे. 105 लोकांना घरी बसवणाऱ्या शिलेदारांमधला एक छोटासा शिलेदार बसवण्णाचा मी आहे. त्याच्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून ॲक्च्युली मला बोलायचं नव्हतं, पण आता वेळ आली. शेवटी कसं आहे, अन्याय होकर बैठे रहना ये महादुष्कर्म है. न्यायार्थ अपने बंधू को भी दंड देना धर्म है. ही क्षत्रियाची रीतीभाती असली पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं आपण सगळेच आपण हे करूयात. मला समीर सुरे म्हणतात, साहेब कोणाचा द्वेष करू नका, इतिहास मांडा. द्वेष करत नाही, पण आगाऊ बोलणाऱ्याचा लाडसुद्धा करत नाही. हेच तर शिकलो आहे ना मी. छत्रपती शिवाजी महाराजांनी द्रोह करणाऱ्यांना संभाजीराजांनी कुरवाळात बसले नाहीत, त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. त्यांचा वारसा सांगणारा मी आहे. त्याच्यामुळे त्याच पद्धतीनं इथून पुढे सुद्धा हे राहील. चांगले स्वतःच्या ताटातला घास देऊ. त्याच्यामुळे आपण काळजी करू नये. या बसवण्णाच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. मोहनजी, आपल्यासुद्धा मनस्वी शुभेच्छा. किरण गायकवाडजी, आपल्यासुद्धा शुभेच्छा. आणि या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून जे लाभलेत, सॉरी माझ्याकडे कागद आता तो दिसत नाही आहे.